नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणीवेतून श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने मटके डेरा वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. प्रतिष्ठानच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुरारजी पेठ येथील विजय प्रकट हनुमान मंदिर उमानगरी येथे आयोजित या कार्यक्रमात वस्तीतील तसेच पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मटके वाटप करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून DCM कार्यालयाचे अधीक्षक साधना शिंदे, बालाजी मंदिराचे ट्रस्टी सुहास लाहोटी, समाजसेवक प्रभू पडसलगी तसेच संस्थेचे अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रतिष्ठानच्या वतीने हा 9वा सामाजिक उपक्रम असून 10व्या वर्धापन दिनानिमित्त एकूण 10 विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महेश कासट यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता कासट यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश ढेंगळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजित वानकळस, प्रकाश आळंगे, निशांत वाघमारे, गणेश माने, शीला तापडिया, रंजना ढेंगळे आदींनी परिश्रम घेतले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून